हॅलो फ्रेंड्स, आता आपण लेक्चर नंबर 11 लक्षामध्ये घेणार आहे. आपण शिकतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि त्यामध्ये आपण लक्षामध्ये घेतो आहोत रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड. आपण याच्या आधी काही रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड लक्षामध्ये घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड लक्षामध्ये घ्यायची आहे, जी अतिशय पॉप्युलर रिॲक्शन आहे, दॅट इज हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड. आता काय आहे ही हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड, ती आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. या रिॲक्शन मध्ये आपण अल्किल हॅलाइड घेणार आहे. धिस अल्किल हॅलाइड व्हेन हिटेड अंडर प्रेशर विथ अल्कोहोलिक अमोनिया, म्हणजे बघा अल्किल हॅलाइड आणि अल्कोहोलिक अमोनिया या दोघांच्या मिक्सचरला हीट करा अंडर प्रेशर, किंवा या दोघांच्या मिक्सचरला एफिट्यूब मधनं पास करा ॲट 373 केल्विन. वाक्यात कसं बोलता येईल? व्हेन द मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड अँड अल्कोहोलिक अमोनिया आर हिटेड अंडर प्रेशर और इफ दे आर पास थ्रू एफिट्यूब ॲट 373 केल्विन, देन वी गेट अल्किल अमाइन. दिस इज कॉल्ड ॲज हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड. याला हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड असं म्हणतात. या रिॲक्शन मध्ये काय होतं? हियर द एक्स ऑफ अल्किल हॅलाइड is replaced by NH2. X minus म्हणू आपण. X minus of alkyl halide is replaced by NH2 minus, means one nucleophile is replaced by another nucleophile, and that's why it is called as nucleophilic substitution reaction. तो हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, ज्यामध्ये अल्किल हॅलाइडचा न्यूक्लिओफाइल म्हणजे X मायनस इज रिप्लेस्ड बाय NH2 मायनस. दॅट्स वाय दिस इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता या रिॲक्शन मध्ये 3 प्रकार घडू शकतात. कोणकोणते 3 प्रकार घडू शकतात? तर सगळ्यात पहिला प्रकार, इफ अल्किल हॅलाइड अँड अल्कोहोलिक अमोनिया आर टेकन इन इक्वल अमाउंट, म्हणजे यांना आपण 1:1 प्रपोर्शन मध्ये जर का आपण घेतलं, म्हणजे जेवढा अल्किल हॅलाइड तेवढाच अल्कोहोलिक अमोनिया जर का आपण घेतला, तर रिॲक्शन विल स्टॉप ॲट प्रायमरी अमाइन स्टेज. म्हणजे RNH2 मिळून ही रिॲक्शन थांबल्याचं आपल्याला दिसून येईल. Alkyl halide and alcoholic ammonia, if they are taken in equal amount, that is in the ratio 1:1, then we get primary amine and reaction will stop at this stage. पण ही आयडियल कन्सेप्ट आहे, प्रत्यक्षामध्ये असं होत नाही. आपल्याला इन्स्ट्रुमेंटल एरर किंवा पर्सनल एरर या गोष्टींचा जर का आपण विचार केला, तर कधी अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये घेतला जातो, तर कधी अमोनिया एक्सेस मध्ये घेतला जातो, आणि त्यामुळे बरेचदा रिॲक्शन ही प्रायमरी अमाइन स्टेजला थांबण्याच्या ऐवजी अजून पुढे गेल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरी केस आहे, समजा अल्किल हॅलाइड आपण घेतला आणि हा जो अल्कोहोलिक अमोनिया आहे तो आपण एक्सेस मध्ये घेतला, तर अर्थात या ठिकाणी रिॲक्शन वरती फारसा काही परिणाम होत नाही. या केस मध्ये सुद्धा आपल्याला फायनल प्रॉडक्ट म्हणून प्रायमरी अमाइनस मिळत असतो. MCQ करता हे मुद्दे महत्वाचे आहे की इफ अल्किल हॅलाइड अँड अल्कोहोलिक अमोनिया आर टेकन इन द रेशियो 1:1, इफ दे आर टेकन इन इक्वल अमाउंट, देन वी गेट प्रायमरी अमाइन ॲज अ फायनल प्रॉडक्ट. If alkyl halide and alcoholic ammonia are taken and alcoholic ammonia is taken in excess, तो आपण एक्सेस मध्ये घेतला, स्टील हिअर द फायनल प्रॉडक्ट इज प्रायमरी अमाइन. पण तिसरी केस आता लक्षामध्ये घ्या, जर का आपण अल्किल हॅलाइडला आपण एक्सेस मध्ये घेतलं, इफ अल्किल हॅलाइड इज टेकन इन एक्सेस, देन रिॲक्शन विल नॉट स्टॉप ॲट प्रायमरी अमाइन स्टेज, बट द रिॲक्शन कंटिन्यूज. Most of the primary amine get converted into secondary amine, secondary amine converted into tertiary amine, and tertiary amine get converted into quaternary ammonium salt. म्हणजे आपल्याला मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट मिळेल. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी या सगळ्यांचं मिक्सचर आपल्याला या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येणार आहे. बघा आपण रिॲक्शन दिली आहे, जनरल रिॲक्शन आपण इथे बघतो आहोत. पहिले वाक्य काय दिले आहे बघा, की इफ अल्किल हॅलाइड इज टेकन इन एक्सेस, then we get mixture of primary amine, secondary amine, tertiary amine and quaternary ammonium salt. रिॲक्शन आपण लक्षामध्ये घेऊ. पहिला मॉलिक्यूल घेतला आपण अल्किल हॅलाइडचा, त्याची आपण
आपण अल्कोहोलिक अमोनिया सोबत रिॲक्शन घेतली, कंडिशन ऑलरेडी सांगितलीच आहे आपण, हीट आणि प्रेशर कंडिशन वापरा किंवा Fe ट्यूब ॲट 373 केल्विन वापरा. अशा वेळेला काय होईल, दिस X इज रिप्लेस्ड बाय NH2 अँड वी गेट RNH2. हा झाला तुमचा प्रायमरी अमाइन. आता जर का अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये असेल तर हा जो प्रायमरी अमाइन आहे हा सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्ट होईल आणि सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्किल हॅलाइड सोबत हा प्रायमरी अमाइन रिॲक्ट झाला की आपल्याला मिळतो सेकंडरी अमाइन. जर का अजूनही अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये असेल तर हा सेकंडरी अमाइन अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्ट होईल आणि आपल्याला मिळेल टर्शरी अमाइन. अजूनही अल्किल हॅलाइड जर का एक्सेस मध्ये असेल तर हा टर्शरी अमाइन त्या अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्ट होईल आणि आपल्याला मिळेल R4N+X-. याला म्हटलं जातं टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. काय नाव सांगितलं, 4 म्हणजे टेट्रा, R म्हणजे अल्किल ग्रुप, टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं देखील म्हटलं जातं. लक्षात घ्या, जर का 1:1 प्रपोर्शन असेल तर फायनल प्रॉडक्ट प्रायमरी अमाइन आहे. जर का आपण अल्किल हॅलाइडचे 2 मॉलिक्युल्स असले आणि आपण अल्कोहोलिक अमोनिया घेतला तर तुम्हाला फायनल प्रॉडक्ट म्हणून सेकंडरी अमाइन मिळेल, कारण अल्किल हॅलाइडचे 2 मॉलिक्यूल घेतले. अल्किल हॅलाइडचे 3 मॉलिक्यूल आणि अल्कोहोलिक अमोनियाचा 1 मॉलिक्यूल जर का घेतला तर तुमची रिॲक्शन टर्शरी अमाइन पाशी थांबेल. अल्किल हॅलाइडचे 4 मॉलिक्यूल आणि अल्कोहोलिक अमोनियाचा 1 मॉलिक्यूल घेतला तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट पाशी रिॲक्शन जाऊन थांबल्याचं आपल्याला दिसेल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे 1:1 प्रपोर्शन प्रायमरी अमाइन फायनल स्टेज. जर का 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हॅलाइड अँड 1 मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोलिक अमोनिया रिॲक्शन इथे थांबेल म्हणजे सेकंडरी अमाइन स्टेजला थांबेल. जर का 3 अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल घेतले आणि 1 मॉलिक्यूल घेतला अल्कोहोलिक अमोनियाचा तर टर्शरी अमाइन पाशी रिॲक्शन थांबल्याचं दिसेल. आणि 4 मॉलिक्यूल जर का आपण अल्किल हॅलाइडचे घेतले म्हणजेच एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड घेतला आणि अल्कोहोलिक अमोनियाचा 1 मॉलिक्यूल घेतला तर रिॲक्शन शेवटापर्यंत जाणार आणि फायनल प्रॉडक्ट आपल्याला मिळणार टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. दिस इज द फायनल प्रॉडक्ट अँड द ऑब्टेन प्रॉडक्ट इज द मिक्सचर ऑफ प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. या रिॲक्शनचा हा एक मेजर प्रॉब्लेम आहे की जर का चुकून तुमचा अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये घेतल्या गेलं तर तुम्हाला मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळेल आणि या मिक्सचरला त्या ठिकाणी सेपरेट करणं हे क्वाइट डिफिकल्ट आहे. दिस इज वन ऑफ द लिमिटेशन ऑफ हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड. या मेथडचं एक लिमिटेशन आहे की या मेथडमध्ये अल्किल हॅलाइड घेण्याच्या बाबतीत चूक झाली तर आपल्याला मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी मिळणार आणि या मिक्सचरला सेपरेट करणं हे अतिशय डिफिकल्ट आहे. हे सेपरेट केल्या जाऊ शकतं, त्याच्याकरता काही मेथड्स आहेत. जशा हॉफमन्सनी स्वतः एक मेथड काढली आहे, हॉफमन्स मेथड. हिन्सबर्ग नावाच्या सायंटिस्टनी मेथड काढली आहे, हिन्सबर्ग मेथड. किंवा यांच्या डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट वरती सुद्धा एक मेथड आहे, दॅट इज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. म्हणजे सेपरेट केल्या जाऊ शकत नाही असं नाही आहे. इट इज क्वाइट डिफिकल्ट टू सेपरेट बट वी कॅन सेपरेट अँड इट कॅन बी सेपरेटेड बाय व्हेरायटी ऑफ मेथड. हॉफमन्स मेथड, हिन्सबर्ग मेथड, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड यांच्या मदतीने या मिक्सचरला आपण सेपरेट करू शकतो. ही जी मेथड आहे ही हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड म्हणून आपण लक्षामध्ये घेतो आहोत. लक्षात ठेवा, प्रायमरी अमाइन मध्ये तुम्हाला नायट्रोजन वरती लोन पेअर दिसते, सेकंडरी अमाइन मध्ये सुद्धा अजूनही नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, टर्शरी अमाइन मध्ये सुद्धा नायट्रोजन वरती लोन पेअर आहे. पण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये मात्र नायट्रोजन वरती आता लोन पेअर राहिलेली नाही. का बरं, ते कारण लक्षामध्ये घ्या. या ठिकाणी काय झालं, टर्शरी अमाइन जेव्हा अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्ट होतो तेव्हा हा जो अल्किल ग्रुप आहे हा या लोन पेअर सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो आणि ही लोन पेअर वापरल्या जाते. आणि म्हणून क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये कधीही नायट्रोजन वरती लोन पेअर काढायची नाही. तुम्ही या ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये जर का बघितलं तर मी अमोनियामध्ये नायट्रोजन वर लोन पेअर काढली आहे. प्रायमरी अमाइन असो, सेकंडरी अमाइन असो, टर्शरी अमाइन असो, यांच्यावरती सुद्धा लोन पेअर दाखवलेली आहे. याचं कारण ती अजून वापरल्या जायची आहे. पण या शेवटच्या स्टेप मध्ये हा जो टर्शरी अमाइन जो आहे या टर्शरी अमाइनची अल्किल हॅलाइड सोबत
सोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा हा जो अल्किल हॅलाइडचा अल्किल ग्रुप आहे तो नायट्रोजनच्या लोन पेअर सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, म्हणजेच ती लोन पेअर वापरल्या जाते. म्हणून क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये नायट्रोजनवर लोन पेअर दाखवायची नाही. एक एमसीक्यू विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लेविस बेस. खालील पैकी कोण लेविस बेस नाही. समजा ऑप्शन्स तुम्हाला दिले आपण, अमोनिया, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर लक्षात घ्या, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लेविस बेस, त्याचं उत्तर असेल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. कारण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये नायट्रोजन वरती लोन पेअर नाही, म्हणजेच ॲज लोन पेअर इज अब्सेंट इट कॅन नॉट बी डोनेटेड इन द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज लेविस बेस. लेविस बेस म्हणजे काय? इट इज द सबस्टन्स विच कॅन डोनेट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इन द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड, दॅट इज कॉल्ड एज लेविस बेस. हा जो आहे अल्कोहोलिक अमोनिया याच्यामध्ये नायट्रोजनवर लोन पेअर आहे. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन याच्यामध्ये नायट्रोजनवरती लोन पेअर आहे, म्हणजे ती लोन पेअर ते डोनेट करू शकतात आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतात, म्हणजेच ते लेविस बेस म्हणून काम करू शकतात. म्हणजे अमोनिया हा लेविस बेस आहे, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन सुद्धा लेविस बेस आहे, पण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मात्र लेविस बेस नाही. असं आपण सध्या जनरल रिॲक्शन या ठिकाणी हॉफमन्स अमोनोलिसिसची मेथडची आपण बघितलेली आहे. पण पर्टिक्युलर रिॲक्शन बघितल्याशिवाय तुम्हाला अजून याची क्लिअर आयडिया मिळणार नाही. आता आपण पर्टिक्युलर रिॲक्शन लक्षामध्ये घेणार. पर्टिक्युलर एक्झाम्पल जेव्हा आपण बघतो हॉफमन्स अमोनोलिसिस मेथडचं, तेव्हा या ठिकाणी आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलेला आहे मिथिल क्लोराईड. आता मी तुम्हाला जनरल रिॲक्शन सांगितली होती ज्यात आपण अल्किल हॅलाइड घेतला होता. आता पर्टिक्युलर रिॲक्शन घेऊ आपण मिथिल क्लोराईड घेणार आणि मिथिल क्लोराईडची अल्कोहोलिक अमोनिया सोबत आपण रिॲक्शन करणार आहे. समजा मिथिल क्लोराईड आणि अल्कोहोलिक अमोनिया यांना 1:1 प्रपोर्शन मध्ये जर का आपण घेतलं तर रिॲक्शन पहिल्या स्टेपला थांबल्याचं तुम्हाला दिसणार आहे. मिथिल क्लोराईड व्हेन हीटेड विथ अल्कोहोलिक अमोनिया अंडर प्रेशर or if this mixture is passed through Fe tube at 373 Kelvin, then the Cl minus is replaced by NH2 minus, one nucleophile replaced by another nucleophile. That's why this is nucleophilic substitution reaction. म्हणजे Cl च्या जागी कोण येणार? NH2 आणि आपल्याला मिळेल CH3NH2 मिथिल अमाइन, जो प्रायमरी अमाइन आहे हे तुम्हाला माहिती आहे. दिस इज अ प्रायमरी अमाइन. पण जर का हा जो मिथिल क्लोराईड आहे हा जर का एक्सेस मध्ये घेतला गेलेला असेल तर मात्र रिॲक्शन अजून पुढे चालणार. आता काय होईल? हा जो मिथिल अमाइन तयार झालाय, दिस इज मिथिल अमाइन, जरा सेपरेट करून लिहिलंय बघा, CH3NH2. दिस मिथिल अमाइन रिॲक्ट्स विथ सेकंड मॉलिक्यूल ऑफ मिथिल क्लोराईड, सेकंड मॉलिक्यूल ऑफ मिथिल क्लोराईड. देन वी गेट, आता काय होणार? हा H आणि हा Cl हे बाजूला पडतील HCl म्हणून. तर बघा बाय प्रॉडक्ट HCl दिलाय आणि हा CH3 या ठिकाणी अटॅच झाल्याचं तुम्हाला दिसेल. वी गेट डायमिथिल अमाइन आणि डायमिथिल अमाइन हा कोणत्या प्रकारातला अमाइन आहे? तर इट इज सेकंडरी अमाइन. अजूनही जर का मिथिल क्लोराईड अवेलेबल असेल तर हा जो डायमिथिल अमाइन जो सेकंडरी अमाइन आहे तो पुन्हा मिथिल क्लोराईडच्या थर्ड मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होईल आणि थर्ड मॉलिक्यूल ऑफ मिथिल क्लोराईड व्हेन रिॲक्ट्स विथ डायमिथिल अमाइन विच इज अ सेकंडरी अमाइन. आता काय होईल? हा H आणि हा Cl HCl म्हणून बाजूला पडेल आणि हा CH3 या ठिकाणी बॉन्ड तयार करतो असं दिसेल. म्हणजे तुम्हाला मिळेल ट्रायमिथिल अमाइन. ट्रायमिथिल अमाइन हा टर्शरी अमाइन आहे, त्याच्या सोबतीला बाय प्रॉडक्ट तुम्हाला HCl मिळाल्याचं दिसेल. अजूनही नायट्रोजन वरती लोन पेअर आहे. चौथ्या स्टेप मध्ये ही लोन पेअर ऍक्शन मध्ये येणार आहे बघा. हा जो ट्रायमिथिल अमाइन आहे, दिस इज अ ट्रायमिथिल अमाइन. दिस ट्रायमिथिल अमाइन रिॲक्ट्स विथ फोर्थ मॉलिक्यूल ऑफ मिथिल क्लोराईड. आता काय होईल? हायड्रोजन तर जायला नाहीच आहे. मग आता काय होणार? हा जो CH3 आहे हा लोन पेअर सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल. बघा इथे कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवलेला आहे. हे जे 3 आहे हे कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हे कोव्हॅलंट बॉन्ड आणि चौथा लोन पेअरनी तयार केलेला बॉन्ड जो आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. व्हॉट इज कोऑर्डिनेट बॉन्ड? इट इज अ टाइप ऑफ अ केमिकल बॉन्ड इन विच द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय वन ऑफ द बॉन्डिंग ॲटम.
कोऑर्डिनेट बॉन्डची डेफिनेशन लक्षात घ्या. तो अशा प्रकारचा बॉन्ड आहे ज्यामध्ये शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय वन ऑफ द ॲटम. या ठिकाणी नायट्रोजन आणि CH3 मध्ये जेव्हा बॉन्ड तयार होतोय तेव्हा बॉन्ड तयार करण्यासाठी असणारे इलेक्ट्रॉन दोन्हीच्या दोन्ही कोणाचे आहे? नायट्रोजनचे आहे. ज्या वेळेला इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं तेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. ज्या वेळेला बॉन्ड तयार होतोय एकच ॲटम दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःच देतोय तेव्हा तो कोऑर्डिनेट बॉन्ड असल्याचं दिसेल. नायट्रोजननी हे दोन्ही इलेक्ट्रॉन दिले आहे म्हणून बॉन्ड काढत असताना नायट्रोजन कडून CH3 कडे असा एरो दाखवण्याची पद्धती आहे. हा सिम्बॉल कोऑर्डिनेट बॉन्ड आहे आणि या सिम्बॉलचा अर्थ आहे इलेक्ट्रॉन पेअर नायट्रोजननी शेअर केलेली आहे कोणासोबत? तर CH3 सोबत. मग हा जो मिळालेला आहे याला म्हणतात क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. याचं दुसरं नाव आहे जनरल नाव टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. आणि सध्याला जो आहे हे 4 मिथिल ग्रुप आहे म्हणून याचं नाव काय होईल? टेट्रा मिथिल अमोनियम क्लोराइड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. यात नायट्रोजन पेंटॅव्हॅलंट आहे. नायट्रोजनची व्हॅलन्सी 5 आहे इथे, त्यातली 3 कोव्हॅलन्सी आहे. ही 3 कोव्हॅलन्सी एक कोऑर्डिनेट बॉन्ड व्हॅलन्सी आहे आणि एक आयोनिक व्हॅलन्सी आहे. असा पेंटॅव्हॅलंट नायट्रोजन या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतं. आणि ज्या वेळेला नायट्रोजन पेंटॅव्हॅलंट असतो तेव्हा अमोनियम असा त्याचा उल्लेख आपण करत असतो. तर दिस इज टेट्रा मिथिल अमोनियम क्लोराइड. काय सांगतोय लक्षात घ्या. मिथिल क्लोराइड आणि अल्कोहोलिक अमोनिया 1:1 प्रपोर्शन मध्ये तुम्हाला मिळाला मिथिल अमाइन. रिॲक्शन थांबेल. पण जर का अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये असेल तर तो किती एक्सेस मध्ये आहे त्यावरती किती रिॲक्शन दूर जाणार हे ठरेल. समजा याचे 2च मॉलिक्यूल असतील आणि अमोनियाचा 1 मॉलिक्यूल असेल तर फायनल प्रॉडक्ट असेल सेकंडरी अमाइन. याचे 3 मॉलिक्यूल असतील याचा 1च मॉलिक्यूल असेल तर फायनल प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला ट्रायमिथिल अमाइन जो टर्शरी अमाइन आहे. पण हा जो मिथिल क्लोराइड आहे हा खूप एक्सेस मध्ये जर का घेतला गेला असेल आणि त्याची जर का अल्कोहोलिक अमोनिया सोबत रिॲक्शन घेतली तर फायनल प्रॉडक्ट विल बी टेट्रा मिथिल अमोनियम क्लोराइड अँड द ऑब्टेन प्रॉडक्ट विल बी द मिक्सचर ऑफ मिथिलामाइन, डायमिथिलामाइन, ट्रायमिथिलामाइन अँड टेट्रामिथिल अमोनियम क्लोराइड. मी वाक्यरचना काय वापरतोय लक्षात घ्या. फायनल प्रॉडक्ट म्हटलं तर जो शेवटी मिळतोय त्याचं नाव घ्यायचं. ऑब्टेन प्रॉडक्ट म्हटलं तर पहिल्यापासून जेवढे प्रॉडक्ट मिळाले त्या तेवढ्या सगळ्यांची नावं घ्यायची. मी शेवटचा शब्द काय वापरलाय? एक्सेस ऑफ मिथिल क्लोराइड व्हेन रिॲक्ट्स विथ अल्कोहोलिक अमोनिया देन फायनल प्रॉडक्ट इज टेट्रामिथिल अमोनियम क्लोराइड अँड ऑब्टेन प्रॉडक्ट इज द मिक्सचर ऑफ मिथिलामाइन, डायमिथिलामाइन, ट्रायमिथिलामाइन अँड टेट्रामिथिल अमोनियम क्लोराइड असे प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळाल्याचं दिसेल. हा जो आहे टेट्रामिथिल अमोनियम क्लोराइड याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं म्हणतात. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जो आहे याच्याविषयी इथे जरा आपण डिटेलमध्ये दिलंय बघा. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे R4N+X-. R4 म्हणजे 4 अल्किल ग्रुप आहे. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह आणि हॅलोजनवरती निगेटिव्ह आहे. याचं स्ट्रक्चर कसं आहे लक्षात घ्या. तर याचं स्ट्रक्चर आपण दाखवलं नायट्रोजन. नायट्रोजनला 3 अल्किल ग्रुप जे आहे ते कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये आहे. एक जो अल्किल ग्रुप आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये आहे आणि या पूर्ण याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि हॅलोजनवरती कुठला चार्ज आहे तर निगेटिव्ह चार्ज असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे हा जो आहे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड हा आपल्याला इथे मिळाल्याचं दिसतंय. कधी कधी एक लहानसा प्रश्न विचारला जातो. डिफाइन क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट अँड गिव्ह इट स्ट्रक्चर. मग क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे काय? व्हेन ऑल द 4 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनियम क्लोराइड. बघा काय बोलतोय. 4च्या 4 हायड्रोजन ॲटम कोणाचे? अमोनियम क्लोराइडचे. NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराइड आहे. जेव्हा 4च्या 4 हायड्रोजन अमोनियम क्लोराइडचे 4 अल्किल ग्रुपनी तुम्ही रिप्लेस करता तेव्हा तुम्हाला मिळत असतो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. ही जी मेथड आपण शिकलोय ही हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड आहे. बघा ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. यामध्ये X- इज रिप्लेस्ड बाय NH2-. याच्यामध्ये 3 पार्ट सांगितले. जर का इक्वल अमाउंट 1:1 प्रपोर्शन मध्ये प्रायमरी अमाइन इज द फायनल प्रॉडक्ट. अमोनिया एक्सेस मध्ये घेतला, अल्किल हॅलाइड लिमिटेड घेतला तरी पण प्रायमरी अमाइन हा
फायनल प्रॉडक्ट आहे. पण अल्किल हॅलाइड जर का एक्सेस मध्ये घेतला तर मात्र मिक्सचर ऑफ अमाइन हे मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. ही जी हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड आहे यामध्ये भरपूर एक्स्ट्रा पॉइंट्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. त्याचबरोबर लिमिटेशन्स ऑफ हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड सुद्धा आपल्याला लक्षामध्ये घ्या. एक्स्ट्रा पॉइंट्स ऑफ द हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड. हॉफमन्स अमोनोलिसिस मेथडचे एक्स्ट्रा पॉइंट्स कोणते आहेत बघा. रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ अल्कोहोलिक अमोनिया इज कॉल्ड एज हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड और अमाइनोलिसिस मेथड. In this reaction, X minus of alkyl halide is replaced by NH2 minus, means one nucleophile is replaced by another nucleophile. That's why this is nucleophilic substitution reaction. जर का अल्किल हॅलाइड आणि अल्कोहोलिक अमोनिया 1:1 प्रपोर्शन मध्ये घेतले तर फायनल प्रॉडक्ट प्रायमरी अमाइन असणार आहे. जर का आपण अल्कोहोलिक अमोनिया एक्सेस मध्ये घेतला तर रिएक्शन वर काही परिणाम होत नाही. तुम्हाला प्रायमरी अमाइनच फायनल प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसतं, भले तो बाय प्रॉडक्ट थोडा बदलला असला तरी सुद्धा. पण जर का अल्किल हॅलाइड जर का एक्सेस मध्ये तुम्ही घेतला तर तुम्हाला मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळतात. आणि हे जे मिक्सचर आपल्याला मिळालेलं आहे, दिस मिक्सचर इज डिफिकल्ट टू सेपरेट. दिस इज द फर्स्ट लिमिटेशन ऑफ हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड, की या रिएक्शन मध्ये मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळतं. अँड दिस मिक्सचर इज क्वाइट difficult to separate, and that's why this method is not preferred for the preparation of primary amines only. जर का तुम्हाला फक्त प्रायमरी अमाइन तयार करायचा असेल तर या मेथडला शक्यतोवर टाळा. दुसऱ्या एखाद्या मेथडनी तुम्ही प्रायमरी अमाइन तयार करायला हरकत नाही, कारण यामध्ये प्रायमरी अमाइन सोबत काही वेळेला मिक्सचर मध्ये सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट सुद्धा आपल्याला मिळू शकतो. त्याच्या पुढे जर का आपल्याला मिक्सचर मिळालं, आता आपण सांगितलं की मिक्सचर इज क्वाइट डिफिकल्ट टू सेपरेट, पण ते सेपरेट केल्या जाऊ शकतं. त्याच्याकरता काही मेथड डेव्हलप झालेल्या आहे. स्वतः हॉफमन्सनीच एक मेथड डेव्हलप केलेली आहे, हिन्सबर्ग नावाच्या सायंटिस्टनी एक मेथड डेव्हलप केली आहे. आणि डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट ऑफ प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट यावर आधारित एक मेथड आहे, ती म्हणजे आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. अशा तऱ्हेने आपण ते मिक्सचर सेपरेट कसं करायचं याच्या मेथडचे नावं सुद्धा आपण लक्षामध्ये घेतलेले आहे. पुढे हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड मध्ये आपण जे रिएक्टंट वापरला होता अल्किल हॅलाइड, त्याची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. अल्किल आयोडाइड, अल्किल ब्रोमाइड, अल्किल क्लोराइड, यामध्ये साहजिकच आहे की अल्किल आयोडाइडची रिएक्टिव्हिटी जास्त असेल. आता का बरं रिएक्टिव्हिटी जास्त असेल? कारण आर आणि आय यांच्यामधली बॉन्ड लेंथ जास्त आहे. जिथे बॉन्ड लेंथ जास्त तो बॉन्ड वी, आणि तो लवकर ब्रेक होणार, तो लवकर रिएक्शन मध्ये भाग घेणार, आणि म्हणून त्याची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे, तो आहे अल्किल आयोडाइड. त्याचबरोबर प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी अल्किल हॅलाइड यामध्ये जर का आपण ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटीचा विचार केला तर प्रायमरी अल्किल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. त्यापेक्षा थोडी कमी सेकंडरी अल्किल हॅलाइडची आहे. सेकंडरी अल्किल हॅलाइड पेक्षा कमी टर्शरी अल्किल हॅलाइडची आहे. किंबहुना असं दिसून आलेलं आहे की टर्शरी अल्किल हॅलाइड जर का या रिएक्शन मध्ये आपण वापरला तर टर्शरी अल्किल हॅलाइड जर का आपण रिएक्शन मध्ये वापरला तर तो अल्कोहोलिक अमोनिया सोबत जेव्हा रिएक्शन देतो तेव्हा तो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देण्याच्या ऐवजी एलिमिनेशन रिएक्शन देतो. म्हणजे हा बीआर आणि या कार्बनचा एक हायड्रोजन असा HBr बाजूला पडेल, आणि हा जो टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे त्या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होण्याच्या ऐवजी एलिमिनेशन रिएक्शन झाल्याचं दिसेल, डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन झाल्याचं दिसेल, आणि आयसोब्युटिलिन हा प्रॉडक्ट आपल्याला मेजर प्रॉडक्ट म्हणून मिळेल. बघा लक्षात घ्या. म्हणून ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी मध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त, थोडी कमी सेकंडरी अल्किल हॅलाइडची, त्यापेक्षा कमी टर्शरी अल्किल हॅलाइडची. टर्शरी अल्किल हॅलाइडच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की तो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अतिशय कमी प्रमाणामध्ये करतो, मोठ्या प्रमाणावरती तो डिहायड्रो हॅलोजनेशन किंवा एलिमिनेशन रिएक्शन करतो, आणि आपल्याला अल्किल अमाइन हा प्रॉडक्ट मिळायच्या ऐवजी अल्किन हा मेजर प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसून येतं. हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे जो टर्शरी अल्किल हॅलाइड म्हणून आपण घेतलेला आहे, त्याची अल्कोहोलिक अमोनिया सोबत रिएक्शन घेतली. आपल्याला अपेक्षा होती की बीआर जाऊन NH2 येईल,
BR जाऊन NH2 टर्शरी ब्युटिल अमाइन हा प्रॉडक्ट आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळेल, पण तसं घडलेलं नाही. इथे डिहायड्रोहॅलोजनेशन एलिमिनेशन रिॲक्शन झाली आणि आयसोब्युटिलिन हा फायनल प्रॉडक्ट म्हणून मिळालाय. म्हणून लक्षात ठेवा, हॉफमन अमोनोलिसिस मेथड मध्ये टर्शरी अल्किल हॅलाइडचा उपयोग करणं योग्य नाही. हे याचं दुसरं लिमिटेशन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पुढे अजून एक महत्त्वाचं लिमिटेशन आपण दिलंय की या मेथडच्या द्वारे तुम्हाला एरोमॅटिक अमाइन्स तयार केल्या जाऊ शकत नाही. का नाही तयार केल्या जाऊ शकत? कारण एरोमॅटिक अमाइन्स तयार करायचं असेल तर एरोमॅटिक हॅलाइड आपल्याला वापरावं लागेल आणि एरोमॅटिक हॅलाइड न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन सहजासहजी देत नाही. काय वाक्यरचना दिली आहे बघा, एरोमॅटिक अमाइन्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड ॲज एरोमॅटिक हॅलाइड आर लेस रिॲक्टिव्ह फॉर द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कोणकोणते लिमिटेशन्स बघितलेत बघा हॉफमन अमोनोलिसिस मेथडचे. पहिले जिथे जिथे स्टार केलाय ते लिमिटेशन्स आहेत या मेथडचे. पहिला स्टार आपला होता की या मेथडमध्ये आपल्याला मिक्सचर ऑफ अमाइन्स मिळाल्याचं दिसून येतं, त्यामुळे फक्त प्रायमरी अमाइन तयार करायचा असेल तर या मेथडला शक्यतोवर टाळा. दुसरं लिमिटेशन काय होतं बघा, तर दुसऱ्या लिमिटेशन मध्ये आपण सांगितलं की या मेथडनी एरोमॅटिक अमाइन्स तुम्हाला तयार करता येणार नाही, कारण एरोमॅटिक हॅलाइड हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन करता फारसे ऍक्टिव्ह असत नाही. आणि तिसरं लिमिटेशन, या मेथडमध्ये तुम्ही टर्शरी अल्किल हॅलाइडला वापरून तुम्ही अमाइन तयार करू शकत नाही, कारण टर्शरी अल्किल हॅलाइड हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या ऐवजी एलिमिनेशन रिॲक्शन देऊन आयसोब्युटिलिन हा फायनल प्रॉडक्ट म्हणून आपल्याला देत असतो. असे 3 हॉफमन अमोनोलिसिस मेथडचे लिमिटेशन्स आपण या ठिकाणी लक्षात घेतले. ओव्हरऑल या पिरियड मध्ये आपण हॉफमन अमोनोलिसिस मेथड ही लक्षात घेतली आहे. ही रिॲक्शन जशी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरिन या चॅप्टर मध्ये आहे, तशीच ही अमाइन नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड जे चॅप्टर आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला ही रिॲक्शन कामी पडते. त्यावेळेला प्रिपरेशन ऑफ अमाइन साठी ही रिॲक्शन आपण लक्षामध्ये घेणार आहोत, अभ्यासणार आहोत. प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्ही शिकत असाल त्यावेळेला व्हिडिओ बघत असताना सोबत तुमच्याजवळ वही आणि पेन असणं गरजेचं आहे. जिथे जिथे असं वाटलं की रिॲक्शन आपण लिहून बघायला पाहिजे, व्हिडिओला पॉज करा, ती रिॲक्शन लिहून बघा आणि मग पुढे जा, म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने झाल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे. ठीक आहे, थँक्यू.